नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत बोंबलांचं कालवण आणि आज आपण हिरव्या वाटणातलं करणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा हिरवा वाटण बनवायचं आहे। तर आपण हिरवं वाटण बनवून घेऊया। तर हिरवं वाटण करण्यासाठी इथं आपण 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच होईल इतका आल्याचा तुकडा, थोडीशी पुदिन्याची पानं, 6 गडद रंगाच्या हिरव्या मिरच्या, ह्या खूप तिखट असतात, आणि मुठभर कोथिंबीर। हे आपण मिक्सरला वाटून घेऊया, याची एक फाईन पेस्ट करून घेऊया। गॅसवर पातेली ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया। एक छोटा चमचा होईल इतका तेल घातलेला आहे, जास्त तेल घातलेलं नाहीये। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण 1 चमचा हिरवं वाटण घालूया। हे हिरवं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण परतून झालेलं आहे, आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, चवीपुरतं हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, कैरीचे तुकडे, दोन हिरव्या मिरच्या, हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। मसाले करपत आहेत असं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे। मस्त परतून झालेले आहेत, आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। खूप छान सुवास आलेला आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले बोंबील घालायचे आहेत। हाय फ्लेमवर करूया, चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर कालवणावर झाकण देऊया आणि 5 मिनिटं कालवण मीडियम आचेवर शिजायला ठेवूया। 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। मस्त उकळी आलेली आहे आणि कालवणाला कलर देखील खूप छान आलेला आहे। आता यामध्ये आपण ओल्या नारळाचं वाटण घालूया। वाटण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, कारण बोंबील शिजलेले आहेत। खूप छान वाटण घातल्यानंतर पुन्हा एक उकळी काढून घेऊया। वरून थोडीशी धना पावडर घालूया। कालवणावर झाकण देऊया आणि मिनिटभर याला एक उकळी काढूया। मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढून बघूया आणि हे हिरव्या वाटणातलं बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।